गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास मागील काही वर्षांपासून आर्थिक घरघर लागली होती। कारखान्यावर वाढत गेलेला कर्जाचा बोजा हा मागील काही वर्षात चर्चेचा, टीकेचा आणि राजकारणाचा देखील विषय झाला होता। आर्थिक संकटामुळे 2 गळीत हंगाम बंद ठेवण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती आणि यातूनच 2022 मध्ये पार पडलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी कारखान्यात सत्ताधाऱ्याच्या बाजूने कौल दिला। चेअरमन अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे 2 गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पडले। मागील गळीत हंगामात 10,81,000 इतकं प्रचंड गाळप कारखान्याने केलं, परंतु श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे थकीत असलेले कर्ज आणि व्याज याबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन वादात कारखान्याचे साखर गोडाऊन सील करण्याची परवानगी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती। ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्यानं यात राजकारण होतंय, राज्यकर्ते दबाव आणत आहेत अशी चर्चाही झाली। तर या कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना आपली राजकीय भूमिका बदलावीही लागली होती। राज्यातील सत्ताधाऱ्यांचे पाठबळ मिळाल्याशिवाय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचू शकत नाही। मागील थकीत कर्जाची रक्कम मोठी असल्यानं न्यायालयाकडून दिलासा मिळत राहणं मुश्किल असल्याचं चेअरमन अभिजित पाटील आणि संचालक मंडळाने लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। तर 5 मे रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभासदांचा मेळावाही पार पडला। यात मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेअरमन अभिजित पाटील आणि सभासदांना मोठा शब्द दिला होता। पुढील 3 महिन्यात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठन करू अशी ग्वाही दिली होती। आता राज्य शासनाने याबाबत निर्णय घेतला असून राज्य सहकारी बँकेचे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 347 कोटी रुपयांची थक हमी दिली आहे। शासनाने थक हमी दिल्यानं श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास राज्य बँकेच्या कर्ज वसुली प्रक्रियेत मोठा दिलासा मिळणार आहे असंच म्हटलं जातंय। एकूणच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी चेअरमन अभिजित पाटील यांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला सारत तडजोडीची भूमिका घेतली होती, ती सार्थ ठरल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांकडून, समर्थकांकडून व्यक्त होत आहे।